नमस्कार नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या दास ऑफिसर अकॅडमी मध्ये स्वागत आहे. दर आठवड्याला आपण भेटत आहोत. आपला तो ध्यासच आहे. दर आठवड्याला भेटायचं आहे आणि जवळपास 1000 कृषी सेवक, ग्रामसेवक टोटल मिळून आपल्याला घडवायचे आहे या 2026च्या भरतीमध्ये. त्याच निमित्तानं आपलं हे सगळं दर आठवड्याला लेक्चर चालू आहे. आपल्याला मोस्ट आयएमपी प्रॅक्टिस सेट 3 म्हणजे मोस्ट आयएमपी जे जे आहे ते सगळं या लेक्चर मध्ये बघायचं आहे. तर बघा, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 4. ऍक्च्युअली प्रॅक्टिस सेट 3 आहे. आपले 1, 2 जे आहे आणि एक डेमोच, असे 3 लेक्चर झालेले आहे. तुम्हाला आपल्या जे आपलं युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करून घ्यायचं आणि तिथं तुम्हाला आपली प्लेलिस्ट दिसेल. दास कृषी नावाची प्लेलिस्ट आहे, तिथे जायचं. तुम्हाला तिन्ही लेक्चर ते मिळून जातील. हे लेक्चर पसंत आले असेल, म्हणजे काय म्हणता, आपल्याला लाईक केलं असेल तर तुम्ही लाईक करायचं. इथे बटन आहे, ते बटन दाबायचं. पवित्र काम आहे तुमचं, ते करत राहायचं. ते मला थोडंसं मोटिवेशन मिळेल. आपलं व्हिडिओ एकदम असं व्हायरल झाल्यासारखा इकडं तिकडं फिरत राहतील. ठीक आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे, कोणत्या पिकात प्रकाश संश्लेषण दर जास्त आहे? प्रकाश संश्लेषणाबद्दलचा हा पहिला प्रश्न आहे. तर यामध्ये ऑप्शन दिलेला आहे C3, C4, कॅम पिकं आणि यापैकी नाही. तर बघा, पहिला ऑप्शन C3, दुसरा C4, तिसरा आहे C मधला कॅम पिकं आणि चौथा यापैकी नाही. तर बघा, याचं जे उत्तर आहे, तर याचं उत्तर आहे C4 पिकं. फोटोसिंथेसिस सर्वात जास्त होत असते, हायर फोटोसिंथेसिस आहे. प्रकाश संश्लेषण दर सर्वात जास्त C4 मध्ये आहे. तर मग C4, C3 हे काय भानगड आहे, आज आपण व्यवस्थित डिटेलमध्ये बघून घेऊ, म्हणजे तुमचं कायमचं बंद होऊन जाईल तो रोना. ठीक आहे. तर बघा, आता फोटोसिंथेसिस आपल्याला C3, C4 आणि कॅम पीक हे सगळ्यांचं बघायचं आहे. पुढे 1-2 प्रश्न अजून तुम्हाला कॅम पिकावर दिसणारच आहे. तर बघा, याचं उत्तर काय C4 आहे. तर आपल्याला C3, C4 आणि कॅम पिकं हे सगळं आपल्याला तुलनात्मक दृष्टिकोनातून बघायचं आहे. ठीक आहे. तर बघा, C4 पिकामध्ये प्रकाश संश्लेषण दर जास्त आहे. यामध्ये कोणते कोणते पिकं येतात? मका येतात, ऊस येतात. वातावरण कसं पाहिजे? उष्ण व कोरडे. हे सगळं मित्रांनो लिहून आहे इथं, तुम्हाला ते वाचताच येणार आहे. ठीक आहे. आपण सरळ याच्या कन्सेप्टवर जाऊ, मग तुम्हाला व्यवस्थित कळून जातील. एकच मिनिट, मला लेक्चरची पीडीएफ घेऊ द्या. लेक्चरच्या पीडीएफवर सगळं सांगितलेलं आहे. ठीक आहे. ही आपली लेक्चरची पीडीएफ आहे. आपली लेक्चर कृषी सेवक गॅरंटीवाली बॅच आहे. त्यामध्ये जस्ट आताच हे लेक्चर झालेलं आहे, त्यामुळे मी लगेच तुम्हाला या लेक्चरच्या पीडीएफवर आणलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, ज्यांना कृषी सेवक, ग्रामसेवकचा व्यवस्थित अभ्यास करायचा, फक्त 999 ची बॅच आहे. पुढे बॅच बद्दल पोस्टर आलं तर मी तुम्हाला दाखवतो. मे बी येणार नाही, इथं टाकलेलं नाही, परंतु तुम्हाला दाखवायचं असेल तर थांबा 1 मिनिट. अगोदर पोस्टर दाखवून देतो, म्हणजे ज्यांना घ्यायची आहे बॅच ते त्यांचं मोकळं होऊन जातील. ठीक आहे. 1 मिनिट थांबा. तर हे बघा, आता हे आहे पशुसंवर्धनची बॅच आहे. ज्यांना पशुसंवर्धनचं करायचं आहे ते यामध्ये सगळंच दिलेलं आहे. लेक्चर आहे, सगळ्या गोष्टी सिलेक्शन पर्यंत आपण घेऊन जाणार आहोत. पहिल्या 50 लोकांना 999 फीज आहे. नंतर 50 नंतर 51 जरी आला ना तर ते 1500 लागतील. 1500 याची फीज राहतील. आपलं बाकी आता पॉज करून तुम्ही बघू शकता. दास ऑफिसर अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करायचं. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं माहिती, सगळी लिंक वगैरे दिसून जाईल. ठीक आहे. पुढे बघा, आता मापसू भरतीसाठी आपण हे सगळं चालू केलेलं आहे. मापसू भरती संबंधी आता हे बघा, आपल्या कृषी सेवकची गॅरंटीवाली बॅच आहे. इथे सगळं सांगितलं. आता जे बोललो ते 16,000 याची बॅचची फीज आहे, परंतु आता भरायचे नाही. ते तुम्हाला आफ्टर सिलेक्शन भरायचे. सिलेक्शन झाल्यानंतरच 16,000 भरायचे. नाही झालं तर नाही भरायचे. मग आता काय भरायचं आहे? तर आता आपल्याला 999 याची नॉमिनल फीज आहे. तर नॉमिनल ऍडमिशन फीज 999 भरून तुम्ही या कोर्ससाठी एनरोल होऊ शकता. जेव्हा सिलेक्शन होईल तेव्हाच तुम्हाला पूर्ण फीज भरावी लागेल. सिलेक्शन नाही झालं मित्रांनो, यामधून सुद्धा तुमची 50% फीज रिटर्न होणार आहे, एवढी गॅरंटी दिलेली आहे. ही गॅरंटीवाली बॅच आहे. यामध्ये सगळंच आहे. पॉज करून तुम्ही बघू शकता. परंतु आता बघा, इथे ऍप्लिकेशन दास कृषी दिलेलं आहे ना. आपलं ऍप्लिकेशन दास कृषी नाही, तर दास ऑफिसर अकॅडमी असं याचं नाव आहे. आता नाव चेंज झालेलं आहे, दास ऑफिसर अकॅडमी. ठीक आहे. तर तुम्हाला हे नाव प्ले स्टोअरला पण टाकलं तर तुम्हाला आपलं ऍप्लिकेशन येऊन जाईल, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. ठीक आहे. बाकी सगळ्या गोष्टी यामध्ये मेन्शन केलेल्या आहे. आता हे मापसू भरतीसाठी अभ्यासक्रम विश्लेषण आपलं लेक्चर आहे, तुम्हाला युट्यूबलाच मिळून जातील आपल्या चॅनलवरती. मापसूची बॅच आहे 499 ची फक्त.
यामध्ये प्रयोगशाळा परिचर, लॅबोरेटरी अटेंडंट आहे, लाईफस्टॉक असिस्टंट आहे, ड्रेसर आहे, फार्म असिस्टंट आहे किंवा एक्सटेन्शन आहे. तर या सगळ्या पदांसाठी एकच अभ्यासक्रम असल्यामुळे आपण 60 दिवसामध्ये तो संपूर्ण अभ्यासक्रम व्यवस्थित घेणार आहोत. डेली टार्गेट, डेली शॉर्ट नोट्स, डेली पीडीएफ नोट्स या माध्यमातून तुम्हाला सगळं सकाळी मिळेल आणि संध्याकाळी याची टेस्ट होतील. ठीक आहे, तर हे सगळं 60 दिवसामध्ये आपल्याला संपवायचं आहे. हे परत आपल्या कृषी सेवकची हे तलाठीची ज्यांना पाहिजे त्यांनी पॉज करायचं आणि बघून घ्यायचं. ठीक आहे, हे आपलं ग्रामसेवकच्या ज्यांना पाहिजे त्यांनी बघायचं आणि ऍडमिशन घ्यायची. आता ऍडमिशन घेण्यासाठी सुवर्ण संधी तुम्हाला आता फक्त 999 मध्ये 2999 नाही, आता 3000 नाही, तर फक्त 999. हे 2000 तर मायनस झालेले आहे. आता फक्त तुम्हाला 999 मध्ये ही सगळी बॅच मिळत आहे. किती मित्रांनो? तर 999 मध्ये ही सगळी बॅच मिळत आहे. सुरुवातीचे जे 50 पोरं राहतील ना त्या सगळ्यांना मिळणार आहे. पण आताच एनरोल व्हा. या सगळ्या बॅच मध्ये आठवड्याला लेक्चर, शॉर्ट नोट्स, या सगळ्या गोष्टी, व्यक्तिगत मेंटरशिप, हे सगळं तुम्हाला पॉज करून बघायचं आहे. काय काय पाहिजे. ठीक आहे, जास्त मी वेळ घेत नाही. ते पुढे बघा. झालं आपलं हे. आता हे 10 वाली टेस्ट आहे. पॉज करा आणि बघून घ्या. ठीक आहे, एका महिन्यासाठी 10 रुपये भरले का एका महिन्यासाठी तुमच्या मोबाईलवर अशी टेस्ट येत राहतात. सोडवत राहायचं आपण आपलं. ठीक आहे, आता पुढे आपल्या मेन मुद्द्यावर जाऊ. तुम्हाला काय तुम्हाला सांगायचं आहे. आता तुम्हाला याच्यावरून सांगितलं आपण त्या आपल्या ह्या बॅचच्या पीडीएफ वरून. तर बघा, कॅम C4 C3 आपण मेन मुद्द्यावर येऊ. तुम्हाला काय म्हटलं, प्रकाश संश्लेषण दर कोणत्या पिकाचा जास्त आहे? तिथं C3 आहे, C4 आहे आणि कॅम पीक आहे. तर बघा, सरळ आपण आता याच्या फरकावर आलेला आहोत. म्हणजे याचा फरक आपण अगोदर बघून घेऊ. म्हणजे याचं डिफरन्शिएट करू, कोणती काय माहिती आहे, C3 ची माहिती कशी आहे, C4 ची कशी आहे, यामध्ये कोणते कोणते पिकं येतात. तर बघा, एकच मिनिट. आता हे आहे कॅम पीक, हे आहे C4, हे C3. तुम्ही मित्रांनो फक्त आता या चित्राकडे व्यवस्थित लक्ष द्या. या चित्राकडे व्यवस्थित लक्ष दिल्यावर तुमचे अर्धे प्रश्न इथं सुटतात, अर्ध्यापेक्षा जास्त. सगळं तुम्हाला याच एका चित्रावरून समजून सांगतो. बघा, याचे पानं जे दिसतात याची रुंदी कमी आहे आणि पानं लंबे आहेत. याच्या झाडाची उंची किती आहे? याची उंची याच्या तुलनेमध्ये C3च्या तुलनेमध्ये याची उंची जास्त आहे. आता याचे पानं वगैरे दिसतात का तुम्हाला? याचे पानं दिसतात का नाही? याचा बघा आकार, याला काटे दिसत आहे, काटे. याला काटे दिसत आहे आणि एकदम असं रगड, म्हणजे नाजूकपणा अजिबात नाही. असे मोठमोठे खांदे दिसल्यासारखे दिसत आहे. आता इकडे बघा, याला जे C3 ला आहे याचे पानाची रुंदी बघा, हे मोठे पानं आहे, ते लंबे पानं नाही, असे लंबे पानं नाही, रुंदीला मोठी आहे. सांगायचा अर्थ काय तर पुढे समजणारच आहे. तर बघा, C3 जे आहे तर याची उंची जी आहे जवळपास 3 फुटापर्यंत आहे असं समजून चला. C4 जेवढे पिकं आहेत ना, तर या सगळ्या C4 पिकाची उंची, या सगळ्या C4 पिकांची उंची जवळपास 4 फूट आहे असं समजून चला. याची उंची किती? 4 फूट किंवा त्याच्यापेक्षा उंच. आता बघा, C4 मध्ये जेव्हा पिकांची उंची 4 फूट पेक्षा जास्त आहे ते सगळे C4 मध्ये येतात, आणि ज्याची उंची उंची जवळपास 3 फूट किंवा 3 फुटापेक्षा कमी आहे ते सगळे C3 मध्ये येतात. थोडासा रूल आहे हा, तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. उंची आणि पानं, ज्याची रुंदी पानाची, हे असे झाडं जवळपास C3 मध्ये येतात. ज्याची झाडाची उंची आणि पानाची रुंदी कमी, उंची जास्त, परत पानांची लांबी जास्त, हे असे पानं, असे झाडं ज्यामध्ये येतात तर ते सगळे C4 मध्ये येतात. मग आता कोणते कोणते? यामध्ये ज्वारी आहे, मका आहे. C4 मध्ये ज्वारी आहे, मका आहे, ऊस आहे, हे सगळे, बाजरा आहे, हे सगळे या C4 मध्ये येतात. आणि इकडे बघा, हरभरा आहे C3 मध्ये, हरभरा आहे, मूग आहे, उडीद आहे, आपला तुमचं कापूस आहे, अजून व्हीट आहे, गहू आहे, भात आहे, हे सगळं C3 मध्ये येतात. याची उंची जवळपास 3 फूट पकडलेली आपण, तर ते सगळे C3 मध्ये येतात. आता बघा, हे यावरच प्रश्न येतात. C3 मध्ये कोणते पिकं आहे, C4 मध्ये कोणते पिकं, यावरच प्रश्न येतात. परत एकदा सांगतो तुम्हाला. आता 2 पॉईंट आहे बघा. C3 मध्ये फोटो रेस्पिरेशन जे आहेत ना, तर ते जास्त आहे. C3 मध्ये फोटो रेस्पिरेशन जे आहे ते जास्त आहे. फोटो रेस्पिरेशन जे आहे तर ते जास्त आहे C3 मध्ये. आणि C4 मध्ये फोटो रेस्पिरेशन जे आहे ते कमी आहे. इथे जास्त आहे फोटो रेस्पिरेशन आणि इथे कमी आहे. आता बघा, प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस, हे जे फोटोसिंथेसिस आहे ना, फोटोसिंथेसिस C3 मध्ये कमी आहे. फोटोसिंथेसिस परत हे फोटोसिंथेसिस आहे तर ते आपलं C3 मध्ये कमी आहे. आणि फोटोसिंथेसिस C4 मध्ये जास्त आहे मित्रांनो. C4 मध्ये फोटोसिंथेसिस म्हणजे आपलं प्रकाश संश्लेषण दर जास्त आहे. तिकडे गेलं तर अजून जास्त. आता बघा, अगोदर तुम्ही आपलं जे फोटो रेस्पिरेशन जे आहेत ना ते थोडंसं बाजूला ठेवा. आता तुम्हाला बघा, आता सिंथेसिस जे आहे म्हणजे प्रकाश संश्लेषण दर आहे
तर तो म्हणजे काय, जेव्हा कार्बन डायऑक्साईड घेते, ऑक्सिजन सोडते, जास्तीत जास्त प्रमाणात ही सगळी क्रिया होत असते ना, तेव्हा हे फोटो रेस्पिरेशन आहे. त्याला फोटो रेस्पिरेशन म्हटलेलं आहे. आपण प्रकाश संश्लेषण, प्रकाश घ्यायचा, अन्न तयार करायचं आणि ऑक्सिजन सोडायचं, हे म्हणजे फोटो रेस्पिरेशन, प्रकाश संश्लेषण. आता यामध्ये प्रकाश संश्लेषण दर यामध्ये कमी आहे, या C3 मध्ये, या C4 मध्ये जास्त आहे. ठीक आहे. आता ह्या तुमचा फोटो रेस्पिरेशन आणि फोटो सिंथेसिस दोन्ही पॉईंट क्लिअर झाले. आता बघा, आता इकडे जर तुम्ही गेलं, हे काटेरी वनस्पती आहे, यामध्ये थोडेसे नाजूकपणा अजिबात नाही, एकदम रगड असे झाड आहे. तर इकडं प्रकाश जास्त आहे, उष्णता जास्त आहे, पाऊस कमी पडतय, प्रकाश जास्त आहे, उष्णता जास्त आहे, पाऊस कमी पडतय, पाऊस जे आहे ते पण कमी पडतय, त्यामुळे उष्णता जास्त आहे, त्यामुळे उष्णता जास्त आहे. हे सगळं, हे गुणधर्म या कॅम पिकामध्ये लागू पडते मित्रांनो. कॅम पिकामध्ये तर प्रकाश जास्त आहे, पाऊस कमी आहे, उष्णता जास्त आहे, त्यामुळे इथं पाऊस कमी पडते, त्यामुळे याला एकदा पाणी मिळालं का झालं, वर्षभर पाणीच मिळत नाही. त्यामुळे याची काय, पाणी वापरण्याची जी क्षमता आहे ना मित्रांनो, ती जास्त आहे, सर्वात जास्त आहे. C4 पेक्षा, C3 पेक्षा सर्वात जास्त पाणी वापर क्षमता जास्त आहे. पाण्याचा जे वापर आहेत ना, पाणी वापर क्षमता जास्त आहे, सर्वात जास्त याची पाणी वापर क्षमता, पाणी वापर जे आहेत ना, तर ते सर्वात जास्त आहे. याची क्षमता, पाणी वापर क्षमता जी आहेत ना, कशाची, पाणी वापर क्षमताची याची जास्त आहे. मग आता याच्या तुलनेत C4 ची कमी आहे, कॅमच्या तुलनेत C4 ची कमी आहे, C4 च्या तुलनेत C3 ची अजून कमी आहे. आता बघा, C3 मध्ये जर तुम्ही आलं, इकडे आले, तर तुम्हाला पाऊस लागेल, थंड वातावरण लागेल मित्रांनो, उष्णता जमणार नाही जास्त इथं C3 मध्ये. तर त्यामुळे याची पाणी वापर क्षमता सुद्धा कमी आहे. कारण यांना माहिती आहे, पाणी येतच राहते, पाणी येतच राहते, सोडतच राहते, पाणी येतच राहते, सोडतच राहते. परंतु इकडं C4 कॅम मध्ये कसं आहेत का, एकदा पाणी आलं, राजस्थान सारख्या भागामध्ये हे पिकं आहे, कॅक्टस आहे, अननस आहे, एकदा पाणी आलं का वर्षभरासाठी पिऊन घेतात, साचून ठेवतात, आणि तेच मग आपल्यामध्ये साठवलेलं पाणी मग तेच स्वतःसाठी वापरत राहतात, स्वतःसाठी वापरत राहतात. परंतु इकडं C3 मध्ये अजिबात नाही, मूग, उडीद, हरभरा, सोयाबीन, आपला गहू वगैरे पाणी देतच राहावं लागते, पाळीवर पाळी, पाळीवर पाळी पाणी देतच राहावं लागते. C3 मध्ये, C4 मध्ये मध्यम आहे, हे आता जसं सांगितलं तसं. आता बघा, स्टोमॅटा जे आहे ना, कॅम पिकामध्ये स्टोमॅटा जे आहेत ना, म्हणजे याचे जे पेशी आहेत ना, जेव्हा तुम्ही अन्न ग्रहण, म्हणजे अन्न तयार करण्याची जी प्रोसेस आहे, ते स्टोमॅटाच्या खाली होत असते. जी ऊन पडली, प्रकाश आला, एकदम उष्णता आली, हे काय करत असते, दिवसा स्टोमॅटो बंद करून टाकते, क्लोज, एकदम स्टोमॅटो क्लोज करतात, आणि संध्याकाळी ओपन करतात. मस्त, मग थंड वातावरण असते, जास्त उष्णता नसते, मग अन्न तयार करतात. अशी पद्धत कुठं आहे, कॅम पिकामध्ये. परंतु इकडं कसं आहे, इकडं तसं नाही. इकडं C3, C4 मध्ये, इथं आता कसं आहे, C3 म्हणजे काय, तर हे कार्बन कंपाऊंड आहे मित्रांनो. हे कार्बन कंपाऊंड जे आहेत ना, तर बघा, हे जे कार्बन कंपाऊंड आहेत ना, हे आहे कार्बन कंपाऊंड. हे कार्बन कंपाऊंड कॅल्व्हिन सायकल जेव्हा बनत असते ना, तेव्हा इथं 3 कार्बन कंपाऊंड युज केले जाते, 3, आणि C4 मध्ये 4. मग झालं. आता C4 मध्ये 3 होतात, आणि मग जास्तीत जास्त 4 होतात. हे बघा, C4 मध्ये 4 कार्बन कंपाऊंड युज होतात. ठीक आहे. आता समजलं तुम्हाला, कॅम, C3, C4 हे सगळी भानगड मिटली. आता मी पिकं सांगितलं, कॅम मध्ये कोणते, कॅक्टस, अननस, पायनॅपल सारखे हे सगळे कॅम मध्ये घेतात. म्हणजे इथं उष्णता जास्त आहे, पाणी कमी आहे, पाणी वापर क्षमता जास्त आहे. हे आता फोटोसिंथेसिस, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता इथं सांगितलेल्या, सगळं ते परीक्षेमध्ये येणार आहे. आता मेज मध्ये तुम्हाला, मेज मध्ये सांगितलंय, मेज, मका, आपलं परत इकडं काय, 4 फुटाचं C4 आहे, म्हणजे 4 फुटाचं C4, 4 फुटाचं म्हणजे कोणते कोणते 4 फूट वाढणारे, मका आहे, आपलं ज्वारी आहे, बाजरी आहे, ऊस आहे, ते सगळे ऊस हे विचारलेलं आहे. त्यामुळे परत तुम्हाला ज्वारी विचारू शकते. ठीक आहे. तर C4 मध्ये असे, मग C3 मध्ये राईस सारखे भात आहे, जे 3 फूट किंवा 3 फुटापेक्षा लहान आहेत, ते सगळे C3 मध्ये. ठीक आहे मित्रांनो, समजलं. आता तुम्हाला कॅक्टस, हे आता मी जेवढं सांगितलं ते सगळं इथं लिहिलेलंच आहे, पाणी वापर क्षमता वगैरे. ठीक आहे. आता परत यामध्ये पण आपण मी जेवढं सांगितलेलं आहे तेवढं सगळं लिहून आहे. फोटो रेस्पिरेशन जास्त आहे, प्रकाश संश्लेषण दर कमी आहे. बघा, आता प्रकाश संश्लेषण दर कमी आहे, थंड ओलसर हवामानात वाढतात C3 पिके. तुम्हाला सांगितलं, या थंड ओलसर हवामानात वाढत असल्यामुळे पाणी वापर क्षमता सुद्धा याची कमी आहे. आता इकडे आपण बघा, पिकं, भात, गहू, सोयाबीन, भुईमूग, कापूस, ओट, सूर्यफूल, बटाटा, रताळी, टोमॅटो, शुगर बीट, हे सगळे पिकं इकडे. यांची उंची गेलीत का, कोणाची तरी उंची गेली का 3 फुटाच्या वर, सूर्यफूल असो की बटाटा असो, कापूस असो. कापस बघा, कापस काय करतात तुम्ही, एकदा जून मध्ये लावला का एकदम मे मध्ये चालूच राहतात ते कापूस वेचणं, हे काढणं, हे ते. तुमची उंची 5 फुटापर्यंत जाते बऱ्याच शेतकऱ्याच्या कापसाची. तर तुम्ही कन्फ्युज होईल. त्यामुळे मास्तरनं तर सांगितलं 3 फुटाच्या वर सगळे मग C4 मध्ये गेले. मग कापसाची उंची तर C4 मध्ये जायला पाहिजे, पण तसं नाही मित्रांनो. जनरली कापसाची उंची 3 फुटच आहे. मग तुम्ही आता ते युरिया देऊ वाढवतात, 5 फूट करतात, मग परत ते त्याची शेंडा फुलणी चालू होऊन जाते.
त्यामुळे लक्ष द्या, C3 मध्ये कापूस येत आहे. कॉटन जे आहे ते कुठे येत आहे? C3 मध्ये येत आहे. कॉटन जे आहे C3 मध्ये येत आहे. आता तुम्हाला थोडंसं कन्फ्युज होऊ शकते. ठीक आहे. आता बघा C4 पिकं जे आहेत, C4 तुम्हाला सांगितलं, C4 मध्ये ऊस येत आहे, ज्वारी येत आहे, मका येते, बाजरी येते, वरी, नाचणी, गवत पिकं. गवत पिकाची उंची तुम्हाला वाटत असेल मित्रांनो, सर 3 फूट आहे. परंतु आता मी तुम्हाला काय म्हटलं, तर पानाचा आकार बघा, पानाचा आकार, गवताच्या पानाचा आकार जनरली कसा आहे? ते असाच आहेत ना, जसा ऊसाचा आहे, जसा आपला काय म्हणतात मक्याचा आहे, जसा आपल्या ज्वारीचा आहे, तसाच पानाचा आकार आहे. त्यामुळे गवत पिकं म्हणजे वीड क्रॉप हे सगळे यामध्ये येत आहे. आता मी जेवढं सांगितलं ते सगळं इथेच आहे. आता बघा, यामध्ये अपवादात्मक काही गोष्टी आहे. गाजर गवत जे आहेत ना, आपला काँग्रेस गवत जे म्हणतो, काँग्रेस वीड, काँग्रेस ग्रास, हे जे काँग्रेस ग्रास आहे मित्रांनो, काँग्रेस वीड जे आहेत ना, यामध्ये C3 पण दिसते, C4 पण दिसते. दोन्ही गुणधर्म या गाजर गवतामध्ये दिसतात मित्रांनो. हे अपवादात्मक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, पेपरमध्ये येऊ शकते. आता तुमचं C3, C4 सगळ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असेल अशी मी अपेक्षा करतो, आणि आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ आपण. ठीक आहे. तर बघा, नेक्स्ट आपला प्रश्न आहे, आपलं हे दास ऑफिसर जे आहेत, एक मिनिट, हे दास ऑफिसर दिसत आहे ना, हे आपलं न्यू टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिसून जाईल. हे दास ऑफिसर दिसत आहे. परत आता हे बॅच आपल्या इथे टेलिग्रामच्या, हे दास ऑफिसर कुठे गेले? दास कृषी. हे जे दास कृषी दिसत आहे ना, हे जे दास कृषी दिसत आहे ना तुम्हाला मित्रांनो, एक मिनिट तुम्हाला चॅनल पण दाखवून देतो. हे नो टेन्शन, कुठं हे दास कृषी, हे दास कृषी दिसत आहे, हे आपलं चॅनल आहे दास कृषी. तुम्ही टाकू शकता टेलिग्रामला, लगेच सर्च झालं दास कृषी असं दिसेल. हे आपला लोगो आहे, हे दिसतातच. आणि दास ऑफिसर, हे 2 चॅनल आहे आपले, पब्लिकली चॅनल आहे, तुम्ही जॉईन करू शकता. इथे अपडेट आणि PYQ वगैरे सगळ्या गोष्टी तिथे मिळत आहेत. ठीक आहे. आता आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊ. नेक्स्ट क्वेश्चन, एक्स्ट्रॅक्ट, सगळे इमेज एक्स्ट्रॅक्ट. आपण कुठं होतं? प्रकाश संश्लेषण दर सगळं तुम्हाला समजलंय. कॅम, C4, C3 सगळं समजलं अशी मी अपेक्षा करतो. एक मिनिट डन करू द्या. ठीक आहे, हे सगळं समजलंच ना. आता बघा, हे सगळं स्पष्टीकरण पण इथं दिलेलं आहे, तर नंतर वाचून घ्यायचं म्हणजे काय? PDF कुठे मिळेल सर? मग PDF आपला दास ऑफिसर अकॅडमी, इथं दास ऑफिसर अकॅडमी. काय तुम्ही जेव्हा त्या दास ऑफिसर अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर जाणार तेव्हा तुम्हाला लवकर दिसणार नाही, कारण सगळे कोर्सेस दिसेल, असे कोर्सेस, कृषक गॅरंटीवाला, ग्रामसेवक, अशा तशा सगळे कोर्सेस दिसेल. परंतु इथं असं दास ऑफिसर अकॅडमी असं नाव दिसेल, तिथं 3 डॉट दिसेल, त्या दास ऑफिसर अकॅडमी, इथं असं नाव दिसेल दास ऑफिसर अकॅडमी. इथे हे सगळं दिसलं, इथं 3 डॉट 3 रेषा दिसेल. 3 रेषाला इथं तुमची प्रोफाईल आहे, त्या ऍप्लिकेशनवर गेल्यावर इथं क्लिक करायचं. इथं तुम्हाला फ्री मटेरियल दिसेल. त्या फ्री मटेरियल मध्ये सगळं फ्री दिलेलं आहे. तलाठी, कृषी सेवक, आपल्या नगर परिषद जेवढ्या एक्झाम होणार आहे ना, त्या सगळ्याचे PYQ, टेस्ट सिरीज, डेली चालू घडामोडी, डेली ओकॅब, हे सगळं तुम्हाला फ्री दिलेलं आहे. याची PDF सुद्धा तिथं टाकलेली राहतील, तिथून तुम्ही वाचून घ्यायची. ठीक आहे. सगळ्या मास्टर, आपल्या सगळे जे प्रॅक्टिस सेट आहे सगळ्यांची PDF तुम्हाला तिथं मिळून जाणार आहे. आपल्या आता परत आपल्या मुद्द्याकडे वळू आपण. ठीक आहे. हे सगळे पिकं, हे सगळे आता मी सगळं समजून सांगितलं, हे सगळं याच्यामध्ये आहेतच इन्क्लूड केलेलं. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, तंबाखू पिकामध्ये टॉप सिकनेस हा विकार कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे? डेफिशियन्सी. आता डेफिशियन्सीवर प्रश्न आला म्हणजे जिथं बोरॉन आलाच, त्यामुळे तुम्ही डोळे लावून बऱ्याचदा बोरॉन मारतात, बऱ्याचदा बरोबर येतात. आणि मारायचं जर नाही लक्षात आलं ना, हे डोळे लावून बोरॉन मारायचं. ठीक आहे. जास्तीत जास्त वेळा आपण बोरॉनच दिलेलं आहे. आता टॉप सिकनेस हा जो विकार आहे, तर कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर बघा, टॉप सिकनेस मॅग्नीजमुळे होतो का, कॅल्शियममुळे होतो का, मॅग्नेशियममुळे होतो का, बोरॉनमुळे होतो का? तर बघा, याचे उत्तर बोरॉन. आता मी जसं सांगितलं त्यानुसार, तर बघा डायरेक्ट आपण टॉप सिकनेस या विकाराकडे, या डिसऑर्डरकडे येऊ. टॉप सिकनेस याचं स्पष्टीकरण हे बघा, टॉप सिकनेस असा आहे. तर हे जे दिसतंय ना, हे वाळलं दिसतंय. याचं पानं बघा कसे चुरडा मोडा येत असतं आपल्या मिरचीवर. तर तुम्हाला तंबाखू जर तुम्ही पाहिलं नसेल तर ठीक आहे, परंतु मिरचीवरचा जर चुरडा मुरडा पाहिला असेल ना, तर पानं एकदम असे एकदम आकुंचले जातात. तर तसंच झालेलं आहे इथं. पानं बघा कसे आकुंचलेत. वरचा शेंडा बघा वाढतंय का? नाही, अजिबात नाही वाढतंय. ते फक्त सगळं वाढलेलं दिसतंय. तसंच सगळं आपण एक्सप्लेनेशन मध्ये दिलेलं आहे बघा. तर टॉप सिकनेस हा जो रोग आहे, तो बोरॉनच्या कमतरतेमुळे टोकाचे वाढणे थांबते, सगळं चुरडा मोरडा झालेलं दिसते, पानं विकृत झालेलं आहे, लहान झालेलं आहे, क्रूप झालेला आहे. टॉपचा भाग जो आहे तो सुकल्यासारखा दिसत आहे. तुम्हाला दिसत आहे ना त्या याच्यावरून? हे सगळं इथं लिहून आहे मित्रांनो, हे सगळं लिहून आहे. हे सगळं जे सगळं सांगितलं ते सगळं लिहून आहे. बोरॉनची कमतरता. परत बघा, मेरिस्टिमेटिक टिश्यू जे आहे, हे आता या ज्या वाढणाऱ्या टोकाच्या पेशी आहेत ना, त्यावर परिणाम करतात. त्यामुळे बोरॉन हे अन्नद्रव्य पाहिजेत. जर हे नसलं तर मग याची गुणवत्ता खराब होते, उत्पादन कमी होऊन जाते.
या सगळ्या गोष्टी आहे एक्सप्लेनेशन मध्ये. जे सांगितलं ते सगळं परत इंग्रजीमध्ये असं जशाचं तसंच आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला, कोणत्या पिकाची पाणी वापर कार्यक्षमता सर्वाधिक आहे? आता हा प्रश्न तुम्हाला सुटणार ना, म्हणजे असं नाही सुटणार अशातला व्हायलाच नाही पाहिजे, प्रश्न सुटायलाच पाहिजे. खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघा इंग्रजीमध्ये विच टाइप ऑफ प्लांट हॅज द हायेस्ट वॉटर यूज इफिशियन्सी? हायेस्ट वॉटर यूज इफिशियन्सी मी तुम्हाला म्हटलं, तिकडे कॅम्प कडे आलो होतो ना, हे कॅम्प कडले, C4 कडले, C3 कडले याचे पिकं बघितले ना आपण, याची उंची जास्त, हे जे पिकं बघितलेत ना, तुम्हाला सांगितलं होतं इकडे पाणी वापर क्षमता जास्त आहे कॅम्प कडे. का? उष्णता आहे, हवामान कोरडं आहे, त्यामुळे एकदा पाणी भेटलं का ते बस वर्षभरासाठी पिऊन ठेवतात, वर्षभर तेच वापरतात. परंतु इकडे आपण C3 कडे गेलं, पाणी वापर क्षमता कमी आहे, त्यावरच प्रश्न आहे मित्रांनो. अशाच कन्सेप्टवर प्रश्न राहतील आणि C3, C4 कॅमवर हमखास प्रश्न राहणार आहे. तर बघा आता याची पाणी वापर कार्यक्षमता कोणाची जास्त आहे? C3 ची जास्त आहे का हो C4 च्या तुलनेमध्ये? नाही. तुम्हाला आता सांगितलं आपण C3 ची जास्त आहे का? नाही. C4 ची C3 च्या तुलनेमध्ये जास्त आहे मित्रांनो, C3 च्या तुलनेमध्ये C4 ची जास्त आहे. परंतु C4 च्या तुलनेमध्ये कॅमची जास्त आहे, कॅमची सर्वाधिक आहे. समजा कॅमला 3 आपण आकड्यानं आपण हे सगळी पाणी वापर कार्यक्षमता दर्शवली, C4 ला 2 आकड्यानं 2 बाणानं दर्शवू शकतो आणि C3 ला 1 बाणानं दर्शवू शकतो. ठीक आहे, समजलं? तर हे झालं आपलं C3, C4 कॅम. सुटलाय ना, प्रश्न सुटणारच आपल्याजवळ. आता पुढं आपण डायरेक्ट याचं विश्लेषण आहे. तर ते विश्लेषण आता मी जे सांगितलंय ते सगळं यामध्येच आहे. परत ते C4, C3 हे सगळं जे सांगितलंय ना तेच सगळं आहे. नंतर बघा हे इंग्रजीमध्येच आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन आपला, प्रधानमंत्री फसल बीमा योजना PMFBY म्हणजे प्रधानमंत्री फसल बीमा योजना कधी सुरू करण्यात आली? तर याचा साल विचारलेला असे पण प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला आता वाचताना सोपा वाटेल, इझी वाटेल, परंतु ते लक्षात राहत नाही. सर 14 होय का, 15 होय, 16 होय का, 17 होय, जवळजवळचेच ऑप्शन दिलेले राहते. कन्फ्युज होऊन जाते. एक प्रश्न गेला ना, गेली पोस्ट. त्यामुळे आताच लक्षात ठेवायचं, तुम्हाला रिव्हिजन करायची वारंवार. तुम्हाला जर वाटत असलं ते काय योजनेवरच प्रश्न होता, ते काय वर्षात लक्षातच राहते, बिंदास राहते, काय एवढं यामध्ये टेन्शन घेण्याचं. परंतु साल कन्फ्युज होतात, हमखास कन्फ्युज होतात. मग सगळ्या योजना, साल, उद्देश, 3 गोष्टी तक्ता बनवायचा आणि आपलं रोज वाचायचं. हमखास 2 ते 3 प्रश्न योजनावर राहणार आहे आणि तेच मग सालावर राहणार आहे, म्हणजे कधी सुरू झाली, आणि नंतर उद्देशावर. मग त्यामध्ये काय काय समाविष्ट आहे हे सगळं. त्यामुळे हे 3-4 पॉईंट आपण व्यवस्थित तक्ता बनवायचा आणि करायचं. तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो? याचं उत्तर बऱ्याच जणांना माहिती पण असेल. याचं उत्तर आहे 2016. तर 2016 मध्ये ही योजना सगळी तयार झाली, चालू झाली. मग आता याचा जन्म काय 2016 ला झाला का? नाही, याच्या अगोदरच याचा जन्म झालेला आहे, पण फक्त नामांतर केलेलं आहे 2016 ला. ठीक आहे. आता बघा 85 मध्ये योजना चालू झालेली आहे आपली प्रधानमंत्री फसल विमा योजना जी आहे. तर याचं नाव अगोदर पीक विमा योजना होतं आणि त्याच्यानंतर मग ते नावामध्ये 2016 ला चेंज केलेलं आहे. ठीक आहे, राजकारणाचा भाग आहे, आपल्याला काही करायचं नाही. आता आपण आपल्या मेन याच्यावर 2016 लक्षात राहील. आता बघा याचे प्रीमियम रेट, खरीप जर असेल ना मित्रांनो तर 2%, रब्बी जर असेल 1.5%, आणि जर कमर्शियल किंवा मग बागायती वगैरे जर असेल ना तर मग लगेच 5% लागेल प्रीमियम रेट. 5% म्हणजे किती हो? आता समजा 100 रुपये आहेत ना, 100 रुपये आहेत तर 100 रुपया मागं 5 रुपये, 5% म्हणताय ना, 100 रुपया मागं 5 रुपये कोणाला भरायला लागेल? 100 रुपया मागं. समजा 1000 रुपये आहेत ना, 1000 रुपया मागं जवळपास 50 रुपये, म्हणजे हे झालं 5%. 5% समजा तुमचा आंबा आहे, आंबा पीक आहे, आंबा पिकाला प्रीमियम भरायचा आहे तर 50 रुपये भरावं लागेल मित्रांनो. मग बाकीचे पैसे कोण भरणार? बाकीचे पैसे सरकार भरणार आहे, राज्य सरकार, केंद्र सरकार दोन्ही मिळून हे बाकीचे पैसे भरणार आहे. ठीक आहे, मागे 1 रुपयात पीक विमा हे सगळं तुम्हाला माहिती असेल. तसंच आता 5% काय, याचा प्रीमियम रेट कशाचा? आंब्याचा असो, संत्र्याचा असो, डाळिंबाचा असो, सगळे बागायतीवाले जे आहेत ना ते सगळे 5% मध्ये आले. मग आता 1.5% मध्ये कोणते? रब्बीवाले गहू आहेत ना आपले, गहू आहे, हरभरा आहे, हे सगळे 1.5% मध्ये आले. 1.5% म्हणजे आता परत यायचं 1% म्हणजे किती हो? 2 शून्य गेले, 10 रुपये, 10 चे 5 म्हणजे 15 रुपये जवळपास 1.5% ला भरावे लागेल, 15 रुपये. तर बघा बाकीची रक्कम ते सरकार भरत बसते. आता 2% खरीपला 2% म्हणजे कोणते येतात? खरीपला आपले भात येतात, खरीपला कापूस पण येतात. तर ते कापसाला 2% नाही, कापसाला 5% आहे, नगदीमध्ये जातात. तर 2% खरीपला आहे, खरीपला 2% म्हणजे समजा आता भाताला 2%, आता परत त्याच्या 1000 रुपयाचे 2% काढा, 1% 10 रुपये आणि 1% 10 रुपये आणि 2% 20 रुपये. ठीक आहे, तर भाताला 2% म्हणजे 20 रुपये भरावे लागेल. असं हे प्रीमियम रेट आहे. हमखास प्रीमियम रेट विचारणार, हमखास 2016 हे साल विचारू शकते. ठीक आहे, आता परत बघा, आता नुकसान म्हणजे कसं? नैसर्गिक आपत्ती आली, अचानक आपत्ती आली, शेतकरी काय करणार आहे? त्यामुळेच हे अशी जे पीक विमा योजना ही कामी येते. आणि कीड रोगामुळे समजा बोंडअळी वगैरे हे येतात, याला थोडं आपल्याला
भेटत आहे. कीड व रोग आलं तर याचं जर भयानक नुकसान झालं तर लगेच आपल्याला या प्रीमियम रेटनुसार किती नुकसान झालं, 70%, 60%, 50%, त्यानुसार आपल्या अकाउंटला तेवढी रक्कम जमा होत असते. आपण एका कंपनीकडे हे सगळं प्रीमियम रेट भरत असतो. मग आता याच याच्यावर अगोदर माहिती आहे का, पुढे प्रश्न आहे, आपण ते सगळं डिटेलमध्ये बघू. मग आता बघा, PMFBY हे सगळं इंग्रजीमध्ये पण दिलेलं आहे. ठीक आहे, आता पुढे बघा. ठीक आहे, हेच आपली पुढची PDF. तर बघा, पुढचा प्रश्न आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना. बघत आता पुढचा परत फसल बीमा योजनेवरच आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजना 2016 चालू झालेली आहे. हे झालंय आपलं. ठीक आहे, आता परत प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचे जे प्रीमियम रेट आहे त्यावर असा प्रश्न विचारू शकते. त्यामुळे प्रीमियम रेट पण तुम्हाला आता सांगितलेलं आहे. तुम्ही अशा पद्धतीनं विसरून जाईल आणि लगेच प्रश्न पण चुकून टाकाल. ठीक आहे, तर प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आता स्टेटमेंटवर जाऊ. हा स्टेटमेंटचा प्रश्न आहे. तर बघा, स्टेटमेंट काय म्हणते, प्रधानमंत्री फसल बीमा योजना जे आहे त्यावर स्टेटमेंट वाईज प्रश्न विचारला. जर तुम्हाला कन्सेप्ट माहिती असली, हा थोडा हार्ड लेवलचा प्रश्न आहे. पहिली स्टेटमेंट बघा, सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना अनिवार्य आहेत का? तुम्हाला माहिती पाहिजे अनिवार्य होती का, म्हणजे कंपल्सरी. नंतर मॅन्डेटरी. नंतर स्टेटमेंट 2 आहे, विधान 2 आहे, कर्जदार शेतकऱ्यांसाठी सुरुवातीला ही योजना अनिवार्य होती. माहिती आहे का तुम्हाला अनिवार्य होती की नाही? नंतर 2020 नंतर ही योजना सर्वांसाठी ऐच्छिक करण्यात आली. तर बघा, डायरेक्ट आन्सरकडे येऊ, कारण तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही त्याच्यापर्यंत जाणार आहे. त्याचं उत्तर आहे 2 आणि 3. 2 आणि 3 म्हणजे बी उत्तर आहे. कर्जदार शेतकऱ्यांची सुरुवातीला ही योजना अनिवार्य होती, कराच लागत होतं, अनिवार्यच होती. नंतर माहिती आहे का त्यांनी बदलवलं, 2020 मध्ये बदलवली. ते 3 नंबरचा सेंटेन्स बरोबर आहे. नाही, ते म्हटलं नाही, ऑप्शन मध्ये 2. शेतकऱ्यांवर डिपेंड, आता ते घ्यायची की नाही घ्यायची. ठीक आहे, तर ही शेतकऱ्यांसाठी, सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना अनिवार्य आहे. म्हणजे प्रेझेंटला हे सेंटेन्स म्हणत आहे की नाही, सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना सध्या तरी अनिवार्य आहे असं म्हणत आहे स्टेटमेंट. त्यामुळे हे रॉंग आहे. ठीक आहे, आणि हे रॉंग आहे. आणि हे काय म्हणते, तिसरं सेंटेन्स 2020 नंतर ऑप्शन मध्ये टाकण्यात आलेले आहे. त्यामुळे हे बरोबर आहे. ठीक आहे, पुढे बघा, या सगळं सविस्तर स्पष्टीकरण आता मी जे म्हटलेलं आहे ते सगळं दिलेलंच आहे. आता खालीलपैकी परत आता योग्य विधान निवडायचं आहे. शेळ्यांच्या जाती आहे आणि त्या संबंधित काय प्रसिद्ध आहेत ते बघा. शेळ्यांच्या जाती आहेत. पहिली चांगथांगी ही मांसासाठी प्रसिद्ध, मीट ब्रीड साठी प्रसिद्ध आहे किंवा मीट ब्रीड साठी आहे असं पहिलं सेंटेन्स म्हणतं. यामधलं कोणतं योग्य आहे ते ओळखायचं आहे. दुसरं म्हणते ब्लॅक बेंगाल ही दुधासाठी आहे, मिल्क ब्रीड साठी आहे. सानेन ही डेअरी ब्रीड साठी आहे ना, डी. म्हणजे चौथं म्हणते बोर ही लोकरीसाठी आहे. मग आता तुम्हाला हे सगळं माहिती पाहिजे कोणती जात कशासाठी आहे. त्यामुळे व्यवस्थित वर्गीकरण जे आहे व्यवस्थित करायचं आहे तुम्हाला. वर्गीकरण केल्यावरच तुम्हाला असे प्रश्न सॉल्व्ह होतील. चांगथांगी हे नाव तुम्हाला बऱ्याच जणांना अनोळखीचं राहू शकते. कश्मीरी जे आहेत ना, त्याला चांगथांगी म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता बघा, आता याचं स्पष्टीकरण उत्तर दिलं नाही का, उत्तर जे आहेत ना, याचं जे उत्तर आहे सी, सानेन ही डेअरीची जात आहे. बाकी सगळे विधान चुकीचे आहे, सगळे आलटू पलटू दिलेले आहे. ठीक आहे, पुढे बघा, आता यामध्ये चांगथांगी जी आहे ते चुकीची का? चांगथांगी ही मीठ साठी प्रसिद्ध नाही, तर ती लोकरीसाठी आहे. पश्मिना लोकर जे आहे ते पश्मिना या काश्मीरी जातीच्या शेळीपासून मिळते. चांगथांगीलाच काश्मीरी सुद्धा नाव आहे. चांगथांगीला नाव कोणतं आहे? काश्मीरी आहे. तर काश्मीरी नाव आहे चांगथांगीला. परत तुम्हाला लिहून देतो, म्हणजे उगच लिहायचा आळस नको यायला माणसाला. चांगथांगी काश्मीरीसाठी आहे. काश्मीरी पासूनच काश्मीरी शाल लोकर मिळतं, लोकरसाठी प्रसिद्ध आहे आपल्या जम्मू काश्मीर भागात. ठीक आहे, आता हे समजलं तुम्हाला. चांगथांगी हे नाव या चांगथांगीचं काश्मीरी आहे म्हणून. पश्मिना ऊल, पश्मिना लोकर मिळतात. नंतर ब्लॅक बंगाल जे आहेत ना, ब्लॅक बंगाल ही मांस व उत्कृष्ट कातडीसाठी प्रसिद्ध आहेत. तर हे मिल्कसाठी प्रसिद्ध नाही, तर मांस व उत्कृष्ट कातडीसाठी प्रसिद्ध आहे. बोर जी जात आहे ना मित्रांनो, शेळीची जात आहे. तर बोर ही शेळीची जात मांसासाठी प्रसिद्ध आहे, ऊल उत्पादनासाठी नाही. ऊल म्हणजे लोकरसाठी नाही. बोर ही जात मांसासाठी आहे. नंतर बघा, सानेन सर्वाधिक दूध, जबरदस्त दुधासाठी. हमखास प्रश्न विचारते सानेनवर. विदेशी जात आहे पण जबरदस्त जात आहे, सर्वाधिक दूध येते, जगातील प्रसिद्ध दुधाळ जातीपैकी एक आहे. ठीक आहे, हे सगळं आता तुम्हाला समजलंच असेल. आता हे सगळं झालं ना. एकच मिनिट. आता नेक्स्ट प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणत्या मेंढी जातीमध्ये त्वचेवर सुरकुत्या, रिंकल्स आढळतात? हे बघा, रिंकल्स हे जे दिसतात ना, हे मोठं SD मध्ये आहे, मस्त हे व्यवस्थित दिसतं अशी मी अपेक्षा करतो. 720 वर तुमचा व्हिडिओ बघत राहा. 720 1080 जाऊ द्या, सगळं काय 5G लागलेलं आहे, अनलिमिटेडच डाटा आहे, त्यामुळे 1080 वर बघायचं. ते इमेज वगैरे थोडीशी व्यवस्थित दिसते, डायरेक्ट आपल्या डोक्यामध्ये जाऊन घुसते. हे दिसतंय ना तुम्हाला, हे जे दिसतंय ना, हे सुरकत्या. हे जे दिसतंय ना सुरकत्या, हे डेक्कन मध्ये आहेत का, रॅम्बो इलेट मध्ये आहेत का, मेरून मध्ये आहेत का, गड्डी मध्ये आहेत?
तुम्हाला हेच उत्तर जे आहे त्वचेवर सुरकत्या, हे जे मेंढी कोणती आहे हे माहिती असेल ना तर समजलं असतं. मागसू भरतीचे बॅच चालू आहे त्यामध्ये सगळं चित्र दिलेलं आहे, ही कोणती मेंढी आहे तिथं तुम्हाला समजेल. एकदा मेंढी तुम्ही बघितली तर डोक्यात घुसली ना, या मेंढीला असं असं सुरकत्या पडलं होतं, खूप सारं लोकर आहेत, त्यामुळे तेव्हा तुम्हाला क्लिक झालं असतं. याचं उत्तर हेच आहे. याचं उत्तर काय आहे मित्रांनो? मेरिनो आहे. तर मेरिनो या जातीच्या आपल्या मेंढीवर सुरकत्या पडलेल्या, रिंकल्स पडलेले आहेत. ठीक आहे, तर बघा करेक्ट आन्सर याचा मेरिनो आहे. मेरिनो सगळं आता यामध्ये आपण विश्लेषण केलेलं आहे. तर मग का पडलेलं आहे? तर एक लोकरसाठी आहे. आणि का पडलेलं आहे, बाकीचे चुकीचे विधान जे आहेत ते अगोदर बघून घ्या. तर डेक्कनी जे आहे कोर्स ऊल, रिंकल्स नसतात. डेक्कनीमध्ये रिंकल्स नसतात, परंतु कोर्स ऊल म्हणजे ओबडधोबड थोडंसं जाड जाड ऊल आहे, एकदम सूक्ष्म ऊल नाही. परंतु मेरिनोमध्ये सूक्ष्म ऊल आहे बरं का, सूक्ष्म ऊल आहे. मेरिनोमध्ये सूक्ष्म ऊल आहे. ऊल म्हणजे लोकर आहे, सूक्ष्म लोकर आहे, फाईन लोकर आहे, मऊ लोकर आहे, उच्च दर्जाची लोकर आहे. कशामध्ये? काश्मीरीमध्ये, सॉरी मेरिनोमध्ये. मेरिनो मेंढीमध्ये जबरदस्त लोकर आहेत. नंतर सुरकुत्या, त्वचेचे क्षेत्रफळ जास्त असल्यामुळे सुरकुत्या आहेत. कारण काय? त्वचेचं जे क्षेत्रफळ आहे ना ते जास्त आहे, त्यामुळे इथं सुरकुत्या पडलेल्या आहे, याचं कारण आहे. नंतर काय? मेरिनो समजलं तुम्हाला, रिंकल असले ज्यात. रॅम्बुलेट जे आहेत ते फाईन ऊल असते, पण मेरिनो इतक्या स्पष्ट रिंकल्स नाहीत. रॅम्बुलेटमध्ये स्पष्ट रिंकल्स नाही. रॅम्बुलेटचं तुम्ही चित्र बघितलं असेल तर तुम्हाला समजायला येईल. तर हे आपल्या बॅचमध्ये आपण सगळे चित्र हे ते सगळं व्यवस्थित डोक्यात घुसेल ना, या पद्धतीने घेत असतो. आता पशुसंवर्धनची बॅच आहे त्यामध्ये पण अशाच पद्धतीनं चालणार आहे. मागसूची बॅच आहे ते तुम्हाला नोट्सच देण्यात येत आहे. ठीक आहे, आपल्या कृषी सोबच्या बॅचमध्ये पण आपण पशुसंवर्धन अशाच पद्धतीने घेणार आहोत. आता गड्डी जी आहेत ना, गड्डी मित्रांनो कोर्स मीडियम ऊल, रिंकल नाही. गड्डीमध्ये रिंकल नाही, कोर्स मीडियम ऊल आहे. गड्डी ही जात आहे. गड्डी पण फेमस आहे कुठं? तिकडं आपलं काश्मीरकडंच आहे गड्डी जात, उत्तराखंड, काश्मीर त्याच बाजूनं. ठीक आहे, तर आता बघा हा एक केस बेस प्रश्न आहे. एका शेतकऱ्याला केस बेस म्हणजे तुम्हाला केस दिलेली आहे, एक केस नाही का ते, तर केस बेस क्वेश्चन आहे. तर एका शेतकऱ्याला काही वैशिष्ट्य असलेली शेळी हवी आहे. समजा मला एक अशी शेळी हवी आहे, तर ते जास्त दूध दिले पाहिजे त्यांनी. नंतर जागतिक स्तरावर प्रसिद्ध पण पाहिजे, हा एकदम फेमस पाहिजेत. नंतर काय? उष्णतेला संवेदनशील, म्हणजे उष्णता जमणार नाही त्याला, म्हणजे सेन्सिटिव्ह आहे. उष्णता एकदम हिट म्हणलं का एकदम ना रे बापा नाही जमत, जास्त ऊन तडकली का नाही जमत, तशी शेळी पाहिजेत. हो, आपल्याला अशीच पाहिजे, जास्त दूध पाहिजेत आणि उष्णतेला संवेदनशील पाहिजेत आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध पाहिजे. एखादा असा बयार किंवा आपला काय म्हणतो मॅट किंवा आपला पागल असा एखादा शेतकरी समजा त्याला उष्णतेला संवेदनशील अशी पाहिजेत. मग कोणत्या शेळीमध्ये हे सगळे गुणधर्म आहे मित्रांनो? बोर मध्ये आहेत का? ब्लॅक बेंगल मध्ये आहेत का? सानेन मध्ये आहेत का? उस्मानाबादी मध्ये आहेत? सरळ याच्या उत्तरावर जाऊ आपण. याच्या सरळ उत्तरावर कशावर गेलं? सानेन, विदेशी शेळी आहे, याला उष्णता जमतच नाही मित्रांनो. बाकी जर ऑप्शन बघितले तुम्ही, ब्लॅक बंगाल, आपलं उस्मानाबादी, बोर वगैरे, उस्मानाबादी आपल्याकडली शेळी आहे, महाराष्ट्रातली शेळी आहे, त्यामुळे याला काय उष्णता वगैरे सहन करते. मग हे तुम्ही ऑप्शन काय केलं असतं? एलिमिनेट केलं असतं. ब्लॅक बंगाल हे आपल्याकडलंच आहे, काळी शेळी आहे, आपलं काय म्हणतात अजून त्याला, बकरी आहे, अजून काय म्हणतात गोट आहे. ब्लॅक बंगाल पण तुम्ही कॅन्सल केलं असतं. बोर मध्ये थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन झालं असतं सानेनमध्ये. पण सानेन विदेशी आहे, त्याला अजिबात उष्णता जमत नाही, जास्त दूध तर सानेन मध्येच आहे. मग झाला 2 आहे. जागतिक स्तरावर म्हणता बोरपेक्षा तर सानेनच प्रसिद्ध आहे. मग तुम्ही डायरेक्ट सानेन हाणलंच असतं. सानेनच याचं उत्तर आहे. तर बघा याचं सगळं स्पष्टीकरण हे सगळं मी इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे, दिलेलंच आहे, प्रयत्न म्हणजे दिलेलंच आहे. आता इतर पर्याय का चुकीचे? तर बोर ही मांसासाठी प्रसिद्ध आहे, मिल्क ब्रीडसाठी नाही. बोर कशासाठी प्रसिद्ध आहे? मांसासाठी प्रसिद्ध आहे. बोर दिसतंय तुम्हाला, हे बोर ही जात कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मांसासाठी आहे. नंतर सानेन जे दिसत आहे, तर सानेन हे हाय मिल्क आहे, ग्लोबली फेमस आहे, हिट सेन्सिटिव्ह आहे, सहनशीलता एकदम उष्णता सहन जास्त करू शकत नाही, संवेदनशील आहे. ब्लॅक बंगाल हे मांस व कातडीसाठी प्रसिद्ध आहे, भाऊ मिल्कसाठी नाही. उस्मानाबादी जे आहेत ना ते ड्युअल पर्पज म्हणजे सगळं जमते याला, पण जग प्रसिद्ध मिल्क ब्रीड नाही. मिल्क ब्रीड जग नाही उस्मानाबादी. ठीक आहे, आता हे सगळं क्विक रिव्हिजन वगैरे तुम्ही बघून घ्या नंतर. आता नंतर बघा याची सगळी समरी आहे. पीएमएफबीवाय कधी सुरू झाली? तर 2016 मध्ये सुरू झाली. नंतर पीएमएफबीवाय अनिवार्य आहेत का? हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सेंटेन्स मध्ये गेल्यावर दिसेल. आता प्रीमियम रेट जे आहे पीएमएफबीवायचा खरीपमध्ये 2, रब्बीमध्ये 1.5 आणि आपल्या 5% कशामध्ये? कमर्शियल मध्ये आणि बागायतीमध्ये 5%. ठीक आहे, नंतर केस स्टडीवर रिंकलवर होता तो मेरिनो, याचं उत्तर होतं. ठीक आहे, अशा तऱ्हेने हे. आता बघा चॅनलला ते काय मग आपलं जे लिहून आहे ते त्यानुसार तुम्ही फॉलो करा, असं करा तसं करा, अमकं ढमकं. ठीक आहे, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. थांबू आता, धन्यवाद. बाकी बॅचेस वगैरे पाहिजे असेल तर कॉल करायचा, हा आपला नंबर आहे, नंबर तुम्हाला देऊन देऊ. म्हणजे तुम्हाला बिंदास कॉल करायचा असं काही नाही, कारण आपल्या ह्याच्यात कसं आहे, डायरेक्ट तुमचा कॉल आपला तनू मॅडमना नाही उचलला तर यदा कदाचित मी पण उचलू शकतो, त्यामुळे माझ्यासोबत सुद्धा तुमचं बोलणं होऊ शकते.
ठीक आहे, हा आपला नंबर आहे 73 50 78 93 वर 73 50 78 93 85. हा माझा नंबर आहे मित्रांनो, जास्तीत जास्त वेळ माझ्याजवळच असते. नंतर आपला 89 99 85 02 आणि हे 64. 89 99 85 02 64 आणि हा पहिला नंबर हा जवळपास माझ्याजवळच राहते आणि हा आपला दुसरा ऑफिसचा नंबर आहे. ठीक आहे, याच्यावर अगोदर कॉल करायचा, जर रिसिव्ह नाही झाला, व्यवस्थित माहिती नाही भेटली, याच्यावर करायचा. ठीक आहे, या दोन्ही नंबरवर तुम्ही कोणतीही माहिती विचारू शकता, बॅच बद्दल पण विचारू शकता. ठीक आहे, थांबू आता. धन्यवाद.